विलास घुलेच्या न्यायासाठी पुन्हा घुले परिवार रस्त्यावर आणि ज्या पद्धतीने आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाला पुन्हा न्यायाची हाक मागण्यासाठी दाद मागण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला आणि ज्या पद्धतीनं खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांची अटकेची मागणी करत या प्रकरणातला जो मुख्य सूत्रधार आहे आणि या मुख्य सूत्रधाराला अटक झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं या गुन्ह्याचा तपास लागणार नाही अशी भूमिका घुले कुटुंबियांनी मांडली. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने एसआयटी काम करते आणि या एसआयटीच्या कामावर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत, ज्या पद्धतीने या एसआयटीची परिस्थिती आहे, आता त्याच्यातली ही परिस्थिती लक्षात कुणाच्या काही येईना. कारण की एसआयटी पूर्णपणे अहवाल ही कोर्टाला सादर करते आणि हे कोर्टाला अहवाल सादर केल्यानंतर खऱ्या अर्थानं यावर कोर्ट भाष्य करत असतं, म्हणजे माननीय न्यायाधीश भाष्य करतात. आता या सगळ्या संदर्भाचा पेच खऱ्या अर्थ प्रशासनदारी अडकून ज्या पद्धतीची गोची प्रशासनाची झाली आहे ना, त्यामुळे या प्रशासनाच्या गोचीमुळे खऱ्या अर्थानं घुले कुटुंबीय ही रस्त्यावर आहे, प्रशासनाच्याकडून दाद आणि फिर्याद मागताय आणि ज्या पद्धतीच्या भूमिका या प्रकरणात आता अडकून पडल्यात त्याचंच विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं या गुन्हेगारीचं प्रवृत्ती वाढत चाललेली, फोफावत चाललेली, दिवसामागून दिवस उलटला की एक तरी गुन्हा आमच्या निदर्शनास येतो, कुठले तरी सूत्र आमच्या हाती लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याची नाहक बदनामी झालेली आहे आणि ज्या पद्धतीने हा जिल्हा महाराष्ट्राच्या ऐरणीवर आला, वास्तविक स्वरूपात याचे पडसाद विधानसभेतही ऐकायला मिळाले. ज्या पद्धतीने प्रत्येक आमदारांनी ज्या पद्धतीचे प्रश्न भडीमार करत ज्या पद्धतीने या जिल्ह्याची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, पण वास्तविक स्वरूपात या गुन्हेगारी पार्श्वभूमी जी निर्माण होते आणि या गुन्हेगारीला ज्या पद्धतीने आळा बसावा यासाठी प्रयत्न कुणाकडून दिसत नाहीत. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका आजपर्यंत झाला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गुन्ह्यामध्ये, आता ते पुण्याचं सिया आणि केतन अग्रवाल प्रकरण, त्यातही या बीडचा सूत्रधार लागतो. असा कोणता गुन्हा नाही किंवा कोणता भाग नाही जिथं या बीडचाच पदस्पर्श नाही. मग या सगळ्या भूमिका जर बीडकरांच्या आजूबाजूला फिरत असतील किंवा बीडकर याच्या विळख्यात येत असतील, याची खरी तपासणी करणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर सियाच्या प्रकरणामध्ये जो कोणी बीडचा व्यक्तीजवळ हे सगळं मांडण्यात आलं, त्यांनी खऱ्या अर्थानं हा गुन्हा करायला विरोध केला होता. त्याच्या ससग विवेक बुद्धीने त्यांना सल्ला दिला होता की अशा पद्धतीचे प्रताप काही करू नका, जेणेकेने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. पण आता शेवटी गुन्ह्याची कैफियत त्याच्याकडे मांडण्यात आली, त्याच्यासमोर प्लॅन मांडण्यात आला आणि प्लॅन मांडल्यामुळं ज्या पद्धतीनं त्याला या तपासाच्या चक्रामध्ये आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेत त्याला उगवण्यात आलं ना, ती भूमिका खूप वेगळी आहे. पण तशाच पद्धतीची जी भूमिका आहे ती भूमिका या विलास घुले प्रकरणातही आम्हाला आढळते का काय? कारण की ज्या भूमिका ज्या पटलावर ज्या परिस्थितीने येत आहेत आणि ज्या पद्धतीने घुले कुटुंबीय सारखं सौरभ सोनवणेच्या अटकेच्या संदर्भात वारंवार मागण्या करतायत, शेवटी इतक्या सहजपणे कुणी कुणाची मागणी करू शकत नाही किंवा हाडामासाचं वैर कुणाचं असू शकत नाही. मग खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं सौरभचा रोल काय, सौरभचा परिस्थिती काय, ही खऱ्या अर्थानं एसआयटीनं आता क्लिअर केलं पाहिजे. जर सौरभ गुन्हेगार नाहीये तर खऱ्या अर्थानं एसआयटीने स्पष्ट केलं पाहिजे. कमीत कमी याच्यातला जो भडका आहे, याच्यातली जी भूमिका आहे ती तरी शांत होईल. परंतु एसआयटी या संदर्भात काही वाच्यता करायलाही तयार नाही, काही बोलायलाही तयार नाही आणि त्यामुळं परिस्थिती वरच्यावर चिघळत चाललेली. आज जो आंदोलनाचा आणि मोर्चाचा पवित्रा घेऊन या घुले कुटुंबीय आणि ओबीसी संघटनेनी जो रस्ता जाम केला आणि खऱ्या अर्थानं काल बीडची केजून येणारी सगळी जी वाहतूक आहे ती तेलगाव मार्गे, वडोणी मार्गे वळवण्यात आली. त्यामुळे एकतर प्रवाशांचे हाल झाले, कारण की त्या पद्धतीने या तेलगाव ते बीड हा रस्ता ज्या पद्धतीने कल्याण महामार्ग सध्या विकासाच्या टप्प्यात आहे,
आणि त्यामुळं सगळं रस्ता उकरून पडलाय. त्या पद्धतीनं तिथं प्रवास करणं तशा पद्धतीनं सोपं नाहीये. पण काय अशा पद्धतीचे आंदोलन आणि केस काल जाम असल्यामुळं ह्या मोर्चाची जी भूमिका रस्त्यावर असल्यामुळं सगळी ट्रॅफिक या मार्गे वळवण्यात आली आणि काल ज्या पद्धतीची हालापेष्टा या प्रवाशांच्या झाल्या त्या खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रशासनाने आता भूमिका घेतली पाहिजे. आज जी परिस्थिती या सगळ्या घुले कुटुंबियावर आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं विलासचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. उमेश माने कदम ही भूमिका असताना खऱ्या अर्थानं या विलासचा ज्या पद्धतीनं खून झाला आणि ज्या पद्धतीनं त्याची जीवन यात्रा संपवली ती फार दुर्दैवी आहे. मग या संदर्भात ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत घुली कुटुंबीय आज रस्त्यावर येत आहे. काही मागच्या आठवड्यात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनं केली आणि या पद्धतीची संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने या सगळ्या प्रक्रिया ते फॉलो करतायत. मग या सगळ्या गोष्टी जरी तुमच्या पटलावर असतील तर तुम्ही या गोष्टीला उजाळा देणं गरजेचं आहे. किमान कमीत कमी सार्वजनिक विषय करता येत नसेल तर रमेश घुलेला व्यक्तिगत या पद्धतीची ब्रीफिंग झाली पाहिजे, या पद्धतीची माहिती दिली गेली पाहिजे. पण त्यालाही प्रशासन किंवा पोलीस प्रशासन का दजावत नाहीये हा सगळ्यात प्रमुख प्रश्न मुद्दा आता पटलावर येतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो लपंडाव सुरू आहे आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती जिल्ह्याच्या कायदे सुव्यवस्थेवर येऊन ठेपली खऱ्या अर्थानं त्याला सोडवणं ही आजची काळाची गरज आहे. कारण की या जर प्रकरणात ज्या पद्धतीच्या भूमिका येतील आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण वाढत जाईल त्या पद्धतीची चिघळण्याची शक्यता जास्त आहे. कारण की रमेश घुले वारंवार या गोष्टीची भूमिका सांगतायत. आमच्या संयमाचा बांध तुटू देऊ नका. म्हणजे नेमकं काय, संयम कुठपर्यंत आलाय हा विषयही महत्वाचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जरी पटलावर प्रशासनाच्या येत असतील तरी प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट का ठेवत आहे अशा अनेक मुद्दे आता पटलावर समोर येत आहेत. आणि वास्तविक स्वरूपात या प्रकरणामध्ये जशी जटिलता आली आहे आणि पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीच्या प्रक्रिया या प्रशासनाने करून ठेवल्यात खऱ्या अर्थाने ज्यानंतर विलासच्या जेव्हा मृत घोषित करण्यात आलं त्यावेळेसच खऱ्या अर्थानं ह्याच्या तपासाची ससेमिरे आणि याची प्रकरण खऱ्या अर्थानं ताब्यात घेणं सुरू व्हायला पाहिजे होतं. पण त्या पद्धतीनं विलासचं मृतदेह 3 दिवस या पटलावर न्याय मागण्यासाठी काही दिवस दवाखान्यात तर काही तास त्या पोलीस स्टेशन समोर रखडलं गेलं. मग अशा पद्धतीची परिस्थिती घेण्याची वेळ आली जेव्हा एसपीने हा येऊन पेच सोडवला आणि पुरवणी जबाब म्हणून रमेश घुलेचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण शिथिल झालं आणि अंत्यविधीसाठी विलासचं पार्थिव शरीर नेण्यात आलं. हे खऱ्या अर्थानं तुमच्या पटलावर कुठेतरी बसतंय का? खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती या पद्धतीने मान्यता देते का? जेव्हा ह्याचा खून करण्यात आला किंवा जेव्हा या डॉक्टरने यांना मृत घोषित करण्यात आलं तेव्हाच खऱ्या अर्थानं याचा तपास आणि याची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे होती. आणि त्याच्या सगळ्यात मोठा पेच जो 3 तासाचा 4 तासाचा स्पॅन आहे त्यामध्ये विलास जिवंत होता. त्यावेळेस का त्याचं स्टेटमेंट घेतलं गेलं नाही? का त्याच्याकडून ती प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही? ही सोयी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या समोर दिशादर्शक करते. यामुळं खऱ्या अर्थानं हा तपासाचा पेच आणि तपास हे दोन्ही दिशा वेगवेगळ्या पद्धतीने चालल्यात आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये हा सर्वसामान्य जनता अडकलीये, विलासला न्याय अडकलाय, विलासची प्रक्रिया अडकली, ती प्रक्रिया कधी सुटणार आणि विलासला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची परिस्थिती मांडून या घुली कुटुंबियांनी जी कैफियत मांडली आणि ज्या पद्धतीची मागणी लावून धरली त्याला कधी पूर्णत्वाला नेणार हाच प्रश्न आता प्रशासनासमोर प्रश्नासारखा उभा आहे. मात्र यातून जरी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने बगल काढत असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या दिशा दाखवत असेल तरी त्यांना मुख्य मुद्द्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय हे आंदोलनही संपणार नाही आणि या प्रकरणातील जटिलताही संपणार नाही. त्यामुळे काय नेमकं परिस्थिती काय
ती स्पष्ट करावी आणि ह्यातली जी होणारी जी घुसमट आहे, ह्याच्यातला जो निर्माण झालेला पेच आहे, तो खऱ्या अर्थानं सोडून सर्वसामान्य माणसाची कोंडी थांबवावी एवढीच विनंती. नमस्कार.